ऑफिशियल टीमला देखील तुमच्या सर्व खेळाडूंचा वेळेचं इथे बंधन पाळूनच सहकार्य द्यावं लागेल. चला महेश सर, तुमचं क्षेत्ररक्षण आहे, लगेच लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. दोन्ही पंच आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मैदानाचा ताबा घ्या आणि आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत, जिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये या. आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत, जिथे मॅन ऑफ किताब दिला जाईल. आघाडीचे बॅटर, चला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे. आपण आत्तापासून वेळ वाचवला तर यथा कदाचित आपण पुढे देखील ती वेळ वाचवणार आहोत. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पुढची मॅच देखील वेळेत सुरू होते आहे. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण वेळ थोडासा वाचवणं हे फार गरजेचं आहे. जरी प्रत्येक संघाने थोडा थोडा वेळ वाचवला तरी देखील फार मोठा फायदा आयोजन कमिटीला होईल, संपूर्ण ऑफिशियल टीमला होईल. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येणार आहे. शरद दौंड सर आपल्या बरोबरीने इथे जोडले जात आहेत. तर चला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण प्रदान करतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
नुकत्याच झालेल्या मॅच मधील अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूने केली त्याला आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय आणि ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी ते आमंत्रित करतोय शरद दौंड सरांना, जे आयोजन कमिटीचे प्रमुख सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील प्रदान करतोय. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत निलेश मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत गोरड या सुनील गोरड ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आकर्षक अशी कॅप, त्याचबरोबरीने भरपूर सारी पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे, त्याचबरोबरीने पाठ्यपुस्तक, वॉटर बॉटल आणि स्पोर्ट्स बॅग देऊन आपण खेळाडूचा सन्मान इथे करतोय. तो आनंद स्पष्टपणे दिसतोय. संघ जिंकल्यानंतर जो मॅन ऑफ द मॅचचा किताब, अप्रतिमरित्या खेळ इथे सुनील गोरड यांच्या आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. थोडंच वेळ आपण इथे घेऊयात. काय सांगशील मॅन ऑफ द मॅच बद्दल आणि संपूर्ण टीम बद्दल? टीम आमची तशी सगळे नवीन प्लेयर आहेत आणि एक्सपिरियन्स थोडा कमी असल्यामुळे आणि ही मॅच आम्हाला मस्ट विन होती, कारण आम्ही जिंकलो तर क्वालिफायर होतो, कारण नंतरची मॅच आम्हाला जरा समोरची टीम जरा जड जाणार होती. त्यामुळे याच मॅचला काय गरज होती, याच मॅचला गरज होती आणि सगळ्यांनी चांगले खेळले आणि टीम पण आमची चांगली खेळते, सगळे ऐकून घेत आहेत आणि नवीन प्लेयर असल्यामुळे जरा आहे जोश आहे सगळ्यामध्ये. ऐकून घेतायत, कॅप्टनचं ऐकतायत का तुमचं ऐकतायत? कॅप्टनच ऐकणार ना. नक्कीच चांगला खेळ संपूर्ण टीमने केलाय. हा टीम वर्क आहे आणि टीम विजयाच्या दिशेने जाते, त्यामुळे सर्व काही गोष्टी अगदी सुस्थितीमध्ये आहेत असं घडतंय. परंतु अशी कुठली कमतरता तुम्हाला जाणवते की संघाने त्यामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे? आमची थोडी बॅटिंगच वीक पडते, बॉलिंग आहे चांगली आणि फिल्डिंग थोडीफार नवीन मुलं असल्यामुळे थोडंफार लेफ्ट राईटीला फिरत नाहीत लवकर. ते जरा केलं तर आम्ही नक्कीच पुढे करू. नक्कीच विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा घोडदौड अशीच सुरू राहावी आणि पुढच्या मॅचमध्ये देखील विजय मिळावा अशीच शिवचरणी प्रार्थना. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये तुर्तास एवढंच आहे, कारण सुरू असलेली लढत देखील आपल्याला तिथे अनुभवायची आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी आणि देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत नरेश डोमे सर. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ते आपले स्वागत करतील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. हॅलो, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करूया आपण. मनापासून धन्यवाद शैलेश निवंगुडे सरांचं. प्रहार प्रीमियर लीगच्या या 14व्या हंगामातील असल्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा प्रारंभ झाला. तिसरा सामना मैदानामध्ये समोर शिवनेरी पलटण. पहिलं यश खूप लवकर प्राप्त झालेलं आहे या मॅचमध्ये सिंहगड कॅपिटल्सला आणि चांगलं षटक राहिलं संघनायक अमोल गावडेकडून. 5 धावा 1 गडी बाद पहिल्या षटकामध्ये. तर सुदर्शन केदार आल्याबरोबर एक चौकार ठोकला होता आणि निश्चित चांगली सुरुवात दिली होती. सचिन ढवळे सर अजून स्ट्राईक एंडवरती नाहीये. सरांनी देखील ऑल इंडिया ओपन पूल मध्ये देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या पूल मध्ये देखील जबरदस्त फलंदाजी राहिलेली आहे. आज जबाबदारी घ्यावी लागेल सरांना, देखील आज जबाबदारी घ्यावी लागेल. जरूर फुल टॉस होता हा बॉल. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आहे सचिन सरांचा. वर्षातून 2दा प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येतं आणि 8 वर्षांपासून ही परंपरा बाधित आहे. विशेष म्हणजे 14 सीझन प्रहार प्रीमियर लीगचे मागच्या 8 वर्षात संपन्न झालेले आहेत. सचिन ढवळे सर असं एक व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटचं भरपूर प्रेम, छत्रपती शिवाजी राजांवरती भरपूर प्रेम, विद्यार्थ्यांवरती सुद्धा तेवढंच प्रेम आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी निश्चित योजना सरांच्या माध्यमातून येत असतात.
गरीब विद्यार्थ्यांना सर नेहमीच सपोर्ट करत असतात. विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळं साहित्य त्यानंतर शैक्षणिक साहित्य याची देखील मदत सरांनी अनेक केलेली आहे. ज्यांना प्रशासकीय सेवेत यायचं आहे. ऑपरेटर विनंती करतो जरा माईक चेक करा, आवाज थोडासा ब्रेक होतोय. डिलिव्हरी चांगला चेंडू ठरेल आहे. मागे नव्हती नो बॉल असावा ओर द वेस्ट, परंतु तसं काही झालेलं नाहीये. हॅलो हॅलो सुदर्शन चक्र इथे फिरलेला आहे. पुढे सरसावत जबरदस्त फटका लॉंग ऑनला. साऊंड कोणी असतील तर विनंती करतो. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवनेरी पलटण सचिन ढवळे सर ऑन स्ट्राईक. सामना करणारे गोलंदाज दिवेश यास्कडक. सचिन सरांचा आकाशभेदी गगनभेदी षटकार मिड विकेटला धावा 6. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकांचा केला आहे. दिवेश शिंगोटेचं षटक होतं. चांगलं षटक राहिलं. 12 धावा या षटकामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. आणि परत एकदा नवीन षटकाची सुरुवात ईश्वर रायकर गोलंदाजी वरती. शिवनेरी पलटण 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकं संपले. आता टेप बॉल अर्थात ISPL बॉल ओव्हर. अत्यंत महत्वाचं षटक आहे. शिवनेरी आणि सिंहगड कॅपिटल्स दोन्ही संघांना सामना जिंकणं अनिवार्य आहे. सामना जिंकणं महत्वाचं आहे. तिथे थोडीशी दिशा बदलली होती चेंडूनं. क्षेत्ररक्षक थोडासा गोंधळला जरूर होता, पण त्याने कंट्रोल केला. 1 धाव सुदर्शन केदार. धाव फलकावरती 18 शिवनेरी पलटण. पॉइंट टेबल मध्ये आपण बघितलं तर सिंहगड कॅपिटल 3 पैकी 2 सामने त्याने जिंकलेले आहेत. 1 सामना गमावलेला आहे. रायगड वॉरियर्सचा त्यांनी 8 विकेटनं पराभव केला होता. रायरेश्वर मावळाजला 3 विकेटनं पराभव 5 विकेटनं मात दिलेली आहे. देवगिरी ब्लास्टर्स कडून त्यांचा पराभव झालेला आहे. आणि आता शिवनेरी पलटण विरुद्ध 2 हात करतायत. उजव्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. हा इन स्विंगर होता, अधिक आतमध्ये आला. शिवनेरी पलटणनं 3 सामने खेळलेले, त्यामध्ये 1 सामना त्यांनी जिंकलेला आहे. 2 सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण रायडर्सला पराभूत केलं होतं 8 विकेटनं. पण देवगिरी ब्लास्टर्स आणि रायगड वॉरियर्स कडून पराभव स्वीकारावा लागलेला. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईटची घोषणा. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. समित जोशी सर, अजय आवळे सर या सामन्यामध्ये मॅच ऑनफिल्ड अंपायर्स आहेत. अजय आवळे सरांचा इशारा येतो वाईड आहे. इथे जागा बनवलेली आहे. खूप सुंदर फटका होता, ग्लान्स केला होता फाईन मध्ये. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. तर 2 धावा
सचिन ना प्राप्त होणार आहे. 2 धावांबरोबर फलकावरती धावा 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. या सुजयच्या बाहेर ओ ड्रॉप होईल कॅच जीवदान सचिन ढवळे सरांना जीव. आय थिंक अमोल गावडे इज देअर. संघ नायक तिथे आहे. एका संघ नायकानं दुसऱ्या संघ नायकाला दिलेले जीवदान आहे. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे धोकादायक ठरू शकतात. चांगली प्रॅक्टिस आहे याकडे. यस शांतपणे सुदर्शननी हा बॉल फेस केलेला आहे परंतु येऊ दिला बॉल. एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 23 वरती पोहोचेल. तिसरं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. 23 रन लॉस ऑफ 1. 6 चेंडूमध्ये 11. सचिन ढवळे सर 7 चेंडूमध्ये 10. वेग वाढवलाय दोघांनी. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा दिशा दिलेली आहे फाईनला. खूप फाईन खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल फाईन लेगचा आणि धावा मिळतील 1. याबरोबरच षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. 8 धावांची पलटण. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. त्याचबरोबर टेप बॉल अर्थात ISPL बॉल ओव्हर पण संपलेली आहे आणि आता रेग्युलर 4 षटक जिथे क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन असणार आहे. जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. आणि सुदर्शन केदार सचिन ढवळे सर मैदानामध्ये. पुण्याचं क्रिकेट सचिन ढवळे सरांनी मजबूत केलेलं आहे. स्ट्रॉंग केलेलं आहे. एरिया वाईज असोसिएशन असेल आता पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल. त्यामुळेच सरांना वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्याची संधी मिळते. खरं तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरांची अकॅडमी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत. बाहेरची कड आहे. इथे फलंदाज बाद होत आहेत सचिन ढवळे सर. दुसरा धक्का 24 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ज्यावेळेस सरांनी सेमिनार्स लावले होते संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या सेमिनार्सला भरपूर विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली होती. गणेश कला क्रीडा मंच त्याच्यानंतर लातूर नांदेड संभाजीनगर प्रत्येक शहरांमध्ये मोठी गर्दी सरांच्या सेमिनार्सला होती. विद्यार्थ्यांना माहित आहे की सरांचं नॉलेज काय आहे त्याचा आपल्याला किती मोठा फायदा होतोय. आज 6.5 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती आहेत आणि एवढे सगळे विद्यार्थी आहेत. कुठलंही कॉन्ट्रोव्हर्सियल स्टेटमेंट सरांनी कधीच केले नाही प्रसिद्धीसाठी. अनेक तुम्हाला दिसतील शिक्षक की अनेक कॉन्ट्रोव्हर्सियल स्टेटमेंट त्यांचे येतात आणि त्यामुळं बऱ्यापैकी त्यांना ट्रोलही केलं जातं. पण तुम्ही सरांच्या चॅनलवरती गेला त्यांचा क्लास सुरू आहे त्यातल्या खाली कॉमेंट्स तुम्ही चेक केला तर तुम्हाला एकही कमेंट ही अशी कोणी ट्रोलिंगची दिसणार नाही तुम्हाला. ट्रोल गँग अजिबात सरांच्या एवढ्या मोठ्या चॅनलवरती येत नाही किंवा जरी आले तरी कौतुकच करतात. तरी एक खासियत आहे. फलकावर आपण बघू शकतो एका धावेची वाढ होणार आहे. शिवनेरी पलटण 25 वरती पोहोचले. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश साळुंखे आणि सुदर्शन केदार ही जोडी मैदानामध्ये. देवेश शिंगोटे पहिलं षटक 12 धावा आल्या होत्या. या षटकामधून देवेश कसा रोखतोय सुदर्शनला कसा रोखेल आकाशला. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. हो बाहेरची कड आहे. जी चूक सचिन ढवळे सरांनी केली लांब असलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला तीच चूक सुदर्शन केदारनं सुद्धा आणि दोन्ही फलंदाज पाठोपाठ परतलेले आहेत. 25 वर 3 शिवनेरी पलटण.
देवेश पुन्हा एकदा प्रभावी इथे या षटकामध्ये यश मिळालंय देवेशला. 2 फलंदाज बाद झाले, सचिन ढवळे सर आणि पाठोपाठ लगेच सुदर्शन केदार. 2 विकेट या षटकामध्ये काढलेले आहेत. पहिलं षटक विकेट नव्हती देवेशकडं, धावाही खर्च झाल्या होत्या. इथे धावा अडवल्या. ओहो, कडक शॉट, वेगवान आणि अडवण्याचा प्रयत्न यशस्वी आहे. ऋतुराज तिथे क्षेत्ररक्षण करत होता. भन्नाट वेगाने जाणाऱ्या चेंडूला अडवण्यात यश मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ड केलेल्या आहेत. धाव फलकावर 27, 3 गडी बाद शिवनेरी पलटण. चौथ्या षटकामध्ये धावांचा वेगही आज बघायला मिळाली. पहिल्या डावामध्ये कोणत्याच संघाने मोठ्या धावा केलेल्या नाहीत, त्यामुळं लो स्कोअर मॅच. पहिला सामना लो स्कोअर होता, त्यानंतरचा हा सामना देखील लो स्कोअर होईल का? अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये. गोलंदाज बघत होता मिड विकेट की तू ये, आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बघत होता गोलंदाजाकडे की तू ये. कोणीच आलेला नाहीये. 2 धावा प्राप्त होतील. सिंहगड कॅपिटल्स पुढे पोहोचतायत. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सरांचं इथे आगमन झालेलं आहे. हिंदीमधून, गुजरातीमधून, मराठीमधून, इंग्रजीमधून, वेगवेगळ्या भाषांमधून ज्यांचं समालोचन नेहमीच खेळाडूंसाठी प्रेरणादायी असतं, प्रेक्षकांसाठी रसभरीत असतं. हरेश पंड्या सरांचं आगमन इथे होते. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 29 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 इथे संपलेले आहेत. चला, षटकाची सुरुवात, 5व्या षटकाची सुरुवात होणार आहे. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, काय बॉल आहे. आपट बार होता हा, अमोल गावडेचा आपट बार. निर्धाव चेंडू आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा आपट बार असतात, बाउन्सर म्हणतो आपण, पण मराठीमध्ये त्याला प्रतिशब्द बार जो बाळज पंडित यांनी दिलेला आहे क्रिकेटला. आणि आपट बार हा तेवढाच प्रभावी असतो. प्रत्येक फलंदाजाच्या डोळ्यासमोर काजवे निर्माण करतो, चकित करतो, त्याला प्रभावित करतो. परत एकदा उंच फटका आहे. लांबी घेणार का? निश्चित नाही. ओ, कॅच ड्रॉप होईल. ऋतुराज कडून चूक. अगदी सोपा कॅच इथे सुटलेला आहे. जीवदान. गोलंदाज प्रचंड मेहनतीने ज्यावेळेस एखादा बॉल टाकत असतो, त्यामध्ये त्याची थिंकिंग असते, त्याचा सराव असतो. त्यानं एक स्वतःच्या शरीराला एक वेगळ्या प्रकारे त्यासाठी सेट केलेलं असतं आणि हे लगेच शक्य होत नाही. यज्ञकुंडामध्ये ज्यावेळेस समिधा दिल्या जातात त्यावेळेस काही गोष्टी शक्य होतात. तसं आहे इथे. फुल टॉस होता आणि काय होतं बा, कॅच सुटल्यानंतर गोलंदाजाचा मानसिकरित्या तो किती प्रेशरमध्ये असतो. पुढचा चेंडू तेवढा कॉन्सन्ट्रेट टाकणं त्याला किती कठीण होतं तेच दिसलं इथे. फुल टॉस आला आणि बघा, खूप सुंदर फटका. ग्लान्स केला चेंडू स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सचिन ढवळे प्रहार 11ला इथे थोडासा दिलासा मिळालेला आहे.
यस, इथे उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू अमोल गावडेनं. गोलंदाजी निश्चित चांगले. पहिलं षटक अमोल गावडेने टाकलं होतं, तिथेही प्रभाव टाकला होता. पण त्यानंतर या षटकामध्ये एक खराब चेंडू होता. कॅच सुटल्यानंतर तो चेंडू होता. कमालीची गोलंदाजी अमोल गावडे आणि तितकीच फलंदाजी देखील मैदानामध्ये. फलंदाज आकाश साळुंखे स्ट्राईक एंडवरती. यस, डाव्याकडे जाणारा चेंडू, गॅप आहे तिथे, वेग मोठा होता, धावाच्या. पाचवं षटक सुरूच राहील. 41 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरव सोनवणे, आकाश साळुंखे जोडी मैदानामध्ये. आकाश साळुंखेची बॅट चाललेली आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावा, 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. संघनायक अमोल गावडे. एक गडी बाद केले अमोल गावडेने, पण 17 धावा खर्च केलेल्या आहेत. उजव्याच्या बाहेर आणि चेंडूपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण जातंय. आकाश साळुंखेला षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. 41 3 बाद शिवनेरी पलटण. वाह, चांगला फटका येतोय. 6 धावांची मोहर उमटते. लॉफ्टेड ऑफ अत्यंत दिमागदार फलंदाज गौरव सोनवणे. 6व्या षटकाची सुरुवात आहे आणि षटकारची सुरुवात होत असताना षटकार होतोय. 48 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा फटकेबाजी इथे मोठी होते. 2 षटकार या षटकामधून. गौरव सोनवणे ऑन फायर. डेथ ओव्हर मधला हा अत्यंत तगडा धाकड फलंदाज आहे. धाव फलकावरती 16 धावा. 5 चेंडूमध्ये 16 फटकावल्यात गौरव सोनवणेने. धाव फलकावरती 54 आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये गौरव सोनवणेच्या 16 आहेत. चर्चा आपण गौरवची करत होतो. गौरवचा गौरव झाला पाहिजे. 5 चेंडू तो खेळलाय, त्यामध्ये 2 षटकार त्याने लावलेले आहेत. आणि इथे अधिक वेगवान अजून 10 चेंडू आहेत आणि या 10 चेंडूमध्ये अजून 25-30 धावांपर्यंतही बघू शकतात शिवनेरी पलटण. निश्चित मोठा स्कोर होऊ शकतो.
80च्या पुढे जर स्कोअर पोहोचवतील हे दोन फलंदाज तर शिवनेरी पलटण एक मोठं टार्गेट सेट करू शकते. सुशांत शिंदे गोलंदाज. एक खराब चेंडू या चेंडू षटकातून आला होता. 2 षटकार आले त्या षटकामधून. 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा वन्स अगेन वंडरफुल थेट पाठवलाय शिवनेरी पलटणच्या गोटामध्ये. धावा 6 तिसरा या षटकातला. काल चमत्कार मैदानामध्ये झालेला आहे. काल चमत्कार असा होता की सचिन ढवळे सरांच्या संघामध्ये खेळणारा संघनायक अशोक तथा दादा गायकवाड याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. तर आज 3 षटकार ओळीनं इथे गौरव सोनवणे. काय कमालीचा फलंदाजी. उसळी घेतलेली गौरवनं. उजव्या हाताने विकेट. ओहो उंच फटका फसलेला फटका पण निर्मनुष्य जागा. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि बरोबरीनं 2 धावा पूर्ण होणार आहे. जीवदान मिळणार आहे गौरव सोनवणे. शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहणं शिवनेरी पलटणसाठी जास्त योग्य आहे. 62 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्कोअर अगदी कोमजलेला होता. विकेट पडलेल्या होत्या. धावफलकावरती धावा पुरेशा नव्हत्या. तिथे सोनवणेनं कमालीची फलंदाज म्हणजे जिथे इतर फलंदाज पेरणी करू शकले नव्हते तिथे या पठ्ठ्यानं जोरात पीक काढलेलं आहे. धावांचं पीक काढलेलं आहे. चौथा पण षटकातला चौथा षटकार. 68 धावा 3 गडी बाद शिवनेरी पलटण. बघा फलकावरती 68 धावा आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवनेरी पलटण 6वं षटक मैदानामध्ये इथे टाकलं जात आहे. यस पुन्हा एकदा स्लोवर 1 टाकला होता. एक गती परिवर्तन करताना एक चांगला प्रयोग ठरला इथे सुशांत शिंदेचा. इथे चेंडू निर्धाव राहिला. 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे शिवनेरी पलटण. तर आता शेवटचं षटक मैदानामध्ये या अगोदरच्या षटकामध्ये धमाकेदार बॅटिंग आपण बघत होतो स्क्रीनवरती. गौरव सोनवणे कमालीचा फलंदाज आहे. 9 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकत 30 धावांवरती नाबाद आहे. शेवटच्या 17 डेथ ओव्हरमध्ये त्याने चांगली तोडफोड केलेली आहे. विध्वंसक फलंदाजी. उसळी घेतली त्यानं आज जो आला म्हणजे आपण शॅम्पेन फोडल्यानंतर जशी शॅम्पेन फसफस फसफस करत बाहेर येते जरूर तशीच ती बॅटिंग होती. तो आला आणि त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला 2 चेंडू तो थोडासा शांत होता पण तिथून पुढे जसं 6वं षटक उजाडलं आणि गौरव सोनवणेनं प्रकाश टाकला. 4 षटकार. शेवटचं षटक आहे. आकाश साळुंखे स्ट्राईक एंडवरती असेल. आकाशनं देखील चांगली बॅटिंग केलेली. 1 षटकार 1 चौकार ठोकलेला आहे. यस फटका खेळायचा होता. कनेक्शन मिळालं नाही. ग्लान्सचा प्रयत्न होता. आकाश ग्लान्स कडे जास्त विश्वास ठेवतो. या अगोदरही त्याने 1 षटकार 1 चौकार तिथेच मारलेला आहे पण यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. फलकावरती धावा 68. 69 3 बाद शिवनेरी पलटण. शेवटचे 5 चेंडू आणि आता पुन्हा गौरव सोनवणे. 4 षटकार आधीच त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं अपेक्षित होतं. आकाश साळुंखेनं ते काम इमाने इतबारे केलेलं आहे. आता पुढचे 5 चेंडू आणि गौरव सोनवणे. शेवटच्या षटकांमध्ये धाकड बॅटिंग खोलवर चेंडू होता. खेचून लेंथ टाकला होता. महेश तिथे आहे. धाव बाद करण्याची संधी असू शकते तिथे. येस फलंदाज होईल बाद पण ही आत्महत्या नाही हे बलिदान आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी
स्ट्राईक एंडला आणायचंय गौरव सोनवणेला आणि म्हणून आकाश साळुंखेनं धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःची विकेट त्यानं धोक्यात टाकली. मी म्हणेल की विकेटचं बलिदान त्यानं दिलेलं आहे. 69 धावा. आता 70 धावा असतील 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरव सोनवणे स्ट्राईक एंड वरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 70. 69 बरोबर आहे का? उजव्या इशीच्या बाहेर आहे. बाहेर जाणारा चेंडू आहे. दिशा बदललेली अंपायर्सनं. अजय आवळे सरांकडून वाईडची घोषणा. 70 3 बाद 70. वाईड साठी आय थिंक रेफरल कॉल असेल, कारण तुमच्याकडे जर 2 DRS आहेत तर त्याचा वापर केला पाहिजे. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. पाहिजे डिलिव्हरी पॉइंट ऑफ डिलिव्हरी ज्यावेळेस तुम्ही चेंडू टाकताय त्यावेळेस तुमचे पोझिशन काय हे बघितलं जातं आणि त्यानंतर पंचांचा निर्णय येतो. इथं फेअर डिलिव्हरी आहे. पंच आपला निर्णय मागे घेतील आणि त्यानंतर योग्य चेंडू आहे. धावा 70च असतील फलकावरती. षटक क्रमांक 6 शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तर 72 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. माझ्याकडे कसे 72 झाले बरोबर आहे ना? पुन्हा एकदा प्रतीकचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा. कौतुक करेल मी गोलंदाजाचं. शंतनू चांगलं षटक त्याने इथे डिलिव्हर केलेलं आहे. कारण गौरव सोनवणे ज्या पद्धतीनं मोठे फटके खेळायला धजावत होता. 4 षटकार त्यांनी अगोदरचे षटकार ठोकले होते तर तिथे त्याला रोखण्यात यश मिळालेलं आहे. मोठे फटके येऊ दिले नाही. या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा शंतनू कडून. 73 वरती 4. शिवनेरी पलटण. यास्काडाके आणि कव्हर्सच्या डोक्यावरून 6 आहेत. गौरव सोनवणे. झाली ओव्हर. अजून एक बॉल असेल ना. संपलेत बॉल. वाईड मागे घेतलाय. हॅलो. थँक्यू डीजे. 79 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी पलटण सिंहगड कॅपिटल्सला विजयासाठी 80 धावांचं लक्ष्य आहे. तर गौरव सोनवण्याची फलंदाजी झळकली. 12 चेंडूमध्ये 38 धावा 5 षटकार गौरवच्या बॅटमध्ये. 78 आहे का 79 करायचं. तर माफ करा 78 धावा असतील. शिवनेरी पलटण 78 विजयासाठी 79 धावांची आवश्यकता आहे. टॉप लेवलला. अरे रंगणार खेळ मैदानावर. 78 धावा पहिला स्कोर राहिला आहे. लगेचच आपण टॉसकडे जाणार आहोत. आणि यानंतरचा नाणेफेकीचा कौल होतोय तिथे आहे. आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप
यानंतरचा सामना महत्वाचा सामना पुरंदर किंग्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. संघनायकांना विनंती टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये या. पुरंदर किंग्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. आपण बॉक्स मध्ये या. मॅच सुरू होणार आहे. त्याचबरोबर जर खुल्या गटामध्ये खेळणारे संघ कोणी ऑनलाईन असतील तर खेळाडूंना विनंती आहे, तात्काळ आपण मैदानाकडे कूच करा. बरोबर 2 वाजता खुल्या गटातली पहिली लढत सुरू करत आहोत. बरोबर 2 वाजता लढत सुरू होते. त्यामुळं विनंती आहे खुल्या गटातील संघांनी सुद्धा मैदानामध्ये 1 वाजताच उपस्थित राहा. कार्य महान नंबर 1 नावलय कमवलाय. त्यांचं कार्य महान नंबर 1 नाव. धन्यवाद. तर चला आपण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करून घ्यायची आहे. बरोबर 2 वाजता सांगितल्याप्रमाणे आपण ऑल इंडिया ओपन गटाला देखील सुरुवात करणार आहोत. परंतु सुरू असलेल्या लढती देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी कशा प्रकारे इथे केली जाईल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य जनक करते धरता सचिन ढवळे सर. 360 अँगलमध्ये आमचे कॅमेरामन त्यांना आपल्या कॅमेरामध्ये देखील कैद करतायत. हीच खरी खासियत आहे प्रथम स्पोर्ट्स मीडियाची. प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते पारदर्शकतेने केलं जातं आणि प्रत्येक अँगलमध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जवळपास 7 ते 8 कॅमेरा आहेत आणि त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला करताना पाहायला मिळालं. हे विहंगम आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम आमचे सर्व कॅमेरा देखील करतात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतो जिथे लोहगड कॅपिटल्स हा संघ इथे धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅक पॉइंट मध्ये चेंडू इथे फील्ड केला जातोय. सिंगलने इथे धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात गणेशा इथे केला जातोय. सुरुवात सिंगलने केली आहे परंतु शेवट सिंगलने करून चालणार नाही कारण लक्ष मोठं. 78 धावा इथे 41 चेंडूंमध्ये अजूनही पूर्ण करायच्या आहेत. 79 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे मात्र सिंगलने केली जाते. ईश्वर यांच्या बॅटमधून ती 1 धाव आली आहे तर सुशांत स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे मात्र फुल टॉस परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. फुल टॉस चेंडू आल्या आल्या लगेचच पंचांच्या दिशेने इथे कटाक्षाने पाहिलं गेलं परंतु पंचांनी देखील इथे कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. फायदा घेता आला नाही. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलंय सुशांत यांनी. गोलंदाजी मार्कवरती अजय सुतार. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस ऑन साइडला. गॅप मोठी आहे भेदली आहे आणि बॉल देखील गेलाय अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील चेंडू अडवतील फेकी करतील तद्दरम्यान सिंगल मिळते. एखादा मोठा फटका आल्यानंतर तुम्हाला सिंगल डबलकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागतं. प्रत्येक बॉलवरती इथे षटकार चौकार खेळता येत नाहीये. चांगल्या चेंडूला तुम्हाला अशा प्रकारे सन्मान द्यावा लागतो. पुश करो और खुश रहो. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण करणं हे फार गरजेचं आहे. अप्रतिम करणं हे गरजेचं आहे.
थोडस पदलालित्य इनसाइड आउटचा फटका खेळलाय आणि बॉल देखील निघालाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी ईश्वर यांच्या बॅट कार सुशांत मधून आलेला हा चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा जे आतापर्यंत जोडल्या जात आहेत. चांगला प्रहार केलाय. थोडंसं बदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. या गोलंदाजीची खऱ्या अर्थाने गरज आहे. निर्धाव चेंडूने इथे षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 झाली आहे विदाऊट लॉस. सुरुवात चांगली केली आहे. सुरुवातीची गरज होतीच. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 11.00 आहे, परंतु रिक्वायर रन रेट हा 11.33 देखील आहे. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत आमचे सहसमालोचक नरेश ढोमे सर आणि त्यांच्या समवेत पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न केला जाईल. परंतु सुरू असलेली लढत ही देखील तितकीच महत्वाची आहे. त्याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करूयात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती दमदार सुदर्शन केदार या खेळाडूकडे प्रामुख्याने या संपूर्ण लीग मध्ये लक्ष केंद्रित केलं जात आहे. ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील आपण सुदर्शन केदार यांना खेळताना पाहिलेलंच आहे, परंतु या लीग मध्ये देखील संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून देखील सुदर्शन केदार खेळताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात होती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्राईक वरती ईश्वर, नॉन स्ट्राईकला सुशांत. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली. विकेटचं पतन. पहिला विकेट इथे गमावला जातोय 11 या धावसंख्येवरती. आणि जसे इथे विकेट गमावली आहे तसं लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतोय जिथे आमचे सहसमालोचक पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल संपन्न करतायत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या 3ऱ्या दिवसातील अत्यंत महत्त्वाची लढत आपल्या समोर आहे. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध पुरंदर किंग्स. दोन्ही संघनायक आपल्या समवेत आहेत. खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये ब्रॉडकास्टिंगमध्ये क्रांती करणारं व्यक्तिमत्व ज्यांनी नवनवीन संकल्पना टेनिस क्रिकेटच्या ब्रॉडकास्टिंगमध्ये आणलेल्या आहेत, सन्माननीय अमित जगताप सर, संस्थापक प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट. टॉस करणार आहेत आणि कॉल असेल. यस, फाउंडेशन हा कॉल आहे लोहगड सुपर जायंट्स कडून. तर अकॅडमी हा कॉल येतोय. पुरंदर किंग संघाचे संघनायक टॉस जिंकतायत. विचारू आपण त्यांना काय निर्णय हवाय. सर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. शुभेच्छा असतील. निश्चित मॅच सुरू आहे त्यामुळे आपण जास्त इंटरव्ह्यूकडे जाणार नाही. मी पुन्हा एकदा अमित जगताप सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तर पुरंदर किंग्सनं टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथेच थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथून आवाज ऐकू आपण शैलेश निवंगुळे सरांचा. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. आणि इथे स्वागत मला वाटतं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं देखील केलंय. महेशने आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती दमदार केदार यांच्यावरती केलेला एक कडक प्रहार 6 धावेंसाठी. षटकार धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक इथे हाताळला जातोय. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 2 षटक मैदानामध्ये सुरू आहे जे पॉवर प्लेचं आहे. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न महेश यांच्याकडून केला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळला जातोय. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात सिंहगड कॅपिटल्स या संघाकडून केली जाते. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या पलीकडे कव्हरला भेदत अगदी वेगात अक्षरशः गुलीगत बॉल सीमारेषेच्या पार येईल चौकार. 4 धावेंसाठी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे.
सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय कव्हरच्या दिशेने चांगला फटका आणि त्यानंतर चौकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 22 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. एक विकेट आली परंतु 11 धावा देखील या षटकामध्ये खर्च होत आहेत. पुन्हा एकदा इथे बॅटची एज परंतु यष्टीरक्षकापर्यंत हा चेंडू कॅरी करता आला नाही. फार दूरवरती चेंडू गेलाय. मोठी एज लागली बॅटची आणि त्याचमुळे यष्टीरक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ झालाय. चेंडू अडवला जाईल परंतु कुठल्याही प्रकारची धावही नसेल. 2 षटकं संपलेत. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिंहगड कॅपिटल्सचं हे डगआउट खुश आहे कारण संमिश्र स्वरूपाचा खेळ होतोय. धावा रोखल्या गेलेल्या नाही आहेत. विकेट एक गेली आहे परंतु चांगली बॅटिंग ऑर्डर आहे सिंहगड कॅपिटल्स या संघाकडे देखील. परंतु बघूयात इथे गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील. टेप बॉल ओव्हर ISPL ओव्हर इथे संपन्न केली जाईल. या स्पर्धेचा एक वेगळा उपक्रम या वर्षी आपण राबवताना पाहतोय. तिसरं षटक हे ISPL ओव्हर म्हणून ज्याला ओळखलं जातं टेप बॉल षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य जनक सचिन ढवळे सर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती फैलावले जात आहेत. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर फाईन लेग आहे. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन देखील आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. क्षेत्ररक्षकांची जर जमवाजमव इथे योग्य पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे. बघूया गोलंदाजी कशी होते. बॅटिंग त्या विरोधात कशा प्रकारे केली जाते. पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे फार दूरवरचा महेश यांच्या बॅटमधून. षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवरती इथे स्वागत केलंय महेश यांच्या बॅटमधून त्या षटकाराने. ISPL बॉल ओव्हर आहे. पहिल्याच बॉलवरती महेश यांच्या बॅटमधून आलेला षटकार. काल देखील महेशांनी कमालीची फटकेबाजी आपण करताना पाहिलेला आहे आणि आज देखील सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा केलेला प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम कडक बेधडक षटकार 6 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपण येताना पाहतोय. टेप बॉल ओव्हर आहे परंतु त्याचा काही फरक महेश यांना दिसून येत नाहीये. चांगली फटकेबाजी. 5 चेंडूंमध्ये 19 धावा मात्र सर्वसूत्र आपल्या हाती घेतले. मॅक्सिमम आपण पाहतो खेळला जातो. दोन चेंडू देखील बॅटच्या अवाक्यामध्ये आले. रिझल्ट देखील पाहायला मिळतोय. सचिन ढवळे सर यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण महेश यांच्याकडून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर नक्कीच आहे. पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल. थोडासा इथे ब्रेक कारण 2 षटकार आलेत आणि त्याचमुळे बॅटर पासून थोडासा दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये ही अवांतर धाव देखील घोषित केली जाते. पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्याच बाहेर चेंडू आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर बॅक टू बॅक 2 अवांतर धावा आहेत. धावसंख्या 36. फार वेगवान इथे पाठलागाला सुरुवात केली आहे. थोडंसं महागडं षटक थोडंसं लांबलचक षटक हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुरेखरित्या केलेलं कमबॅक. इथे मात्र विकेटचं पतन. जे 3 चेंडू आपण पाहिले ना की उजव्या एष्टीच्या बाहेर मार्गस्थ होते. आता मात्र हा आतमध्ये येणारा चेंडू थोडंसं सरप्राईज झाले आणि त्यामध्ये मात्र विकेट गमावली आहे. चांगला झेल यश त्यांच्या मागे टिपला जातोय आणि महेश छोटी पण फायदेशीर इनिंग इथे समाप्त करून डगआउटच्या दिशेने निघाले आहेत. बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला झेल यश त्यांच्या मागे टिपला जातोय आणि महेश नावाचं जे वादळ. धन्यवाद डीजे. महेश नावाचं वादळ मात्र जात आहे. सातत्याने
जो विस्फोट इथे घडून आणण्याचं काम 19 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहिल्या आणि त्यामधल्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम अशी फटकेबाजी करत होते, परंतु सरते शेवटी क्रिकेटमध्ये असा पलटवार नक्कीच होतो. कमबॅक केलं जातं आणि त्या कमबॅकचा फायदा इथे गोलंदाजांना देखील होतोय. पहिल्याच बॉल आल्या बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केले, कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवतील, फेकी होईल. तर दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 38. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रिक्वायर रन रेट मात्र 10च्या आतमध्ये आलाय. 9.45 हा रिक्वायर रन रेट. पुढचा बॉल बॅकफुटला खेळण्यात धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट केला आहे, परंतु एकच धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 39. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक अजूनही सुरू आहे. सुशांत शिंदे 5 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूने अमोल संघाचे संघनायक 2 चेंडू त्यांच्या बॅटमधून येत आहेत. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज देखील 4 नामवंत संघ ऑल इंडिया ओपन गटामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. संध्याकाळच्या दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळला, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, चेंडू अडवला जाईल, फेकी होईल आणि तदरम्यान 2 धावा आहेत. वेगवान इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 79 धावेंचा पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात चांगली झाली आहे. 3 षटकं संपलेत, 41 धावा झाल्यात. अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. 24 चेंडू आणि 38 धावेंची गरज आहे. 24 गेमों में 38 रनों की जरूरत. 24 बॉल 38 रन्स टू बीट. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील ज्यांच्या शब्दांमधली जादू आपण नेहमीच कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऐकले आहेत आणि प्रत्येक खेळाडूला आपल्या वेगळ्या शैलीने ज्यांच्या मुखातून कॉल केला जातो, ते हरीश पांड्यान सर देखील आपल्या बरोबरीने इथे जोडले जाणार आहेत. त्याचबरोबरीने चंद्रकांतजी शेट्टी सर देखील आज आपल्याला दुपारच्या सत्रानंतर या स्पर्धेमध्ये जॉईन होतील आणि या सर्व दिग्गज समालोचकांचा आवाज दिवसभर त्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांचं देखील या प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर चला आपण मॅच कडे वळतोय. 4थं षटक पुन्हा एकदा अजय यांच्यावरती गोलंदाजीचा 12 इथे दिलाय. पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये आणि कमी उंचीचा इथे पाहायला मिळाला. यष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. सचिन ढवळे सर आपण पाहतो यष्टांच्या मागे आहेत आणि यष्टीरक्षकाची भूमिका आतापर्यंत त्यांनी चोखरित्या पार पाडली आहे. अप्रतिम असे झेल घेतलेत, अवघड झेल सोप्या पद्धतीने इथे टिपून दाखवलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल टिपला जातोय. संघाचा संघनायक कॅप्टन भोरक्या इथे मात्र होतोय बाद. अमोल बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचे इथे पतन होत आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम होती ती विकेट मात्र इथे मिळवली जाते आहे. संघाचा संघनायक इथे डगआउटच्या दिशेने पाठवून दिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतुराज क्षमता असलेला खेळाडू आहे. अशा परिस्थितीमध्ये संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा खेळाडू आहे.
इथे देखील उजयश्रीच्या लगत अप्रतिम गोलंदाजी अजय यांच्याकडून अचूक टप्प्यावरती जी गोलंदाजी केली जाते. कॉमेंट्री एंड कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा केला जातोय. थोडासा कटरचा देखील वापर आहे. थोडंसं मिश्रण देखील पाहायला मिळत आहे जे गतीमध्ये केलं जात आहे आणि त्याचा फायदा नक्कीच होतोय. डॉट बॉल जात आहेत, विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत. इथे मात्र भरकटलाय मारा. थोडंसं शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु या फटक्यासाठी देखील डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि त्या दरम्यान आलेली सिंगल ऋतुराज यांनी आपलं अकाउंट एका धावेने ओपन केलंय. तर सांघिक धावसंख्येमध्ये एका धावेची वाढ. धावसंख्या 42, 3 गडी बाद, 42 धावा. चौथं षटक सुरू आहे. 42 धावा आतापर्यंत झाल्यात. 79 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू ब्रश होतोय. 3 खेळाडूंच्या बरोबर मधोमध चेंडू इथे जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारचा धोका नसेल सुशांत यांना. आणि एका धावेची वाढ मात्र इथे सिंहगड कॅपिटल्स या संघाला होतीये. धावसंख्या 43, 3 बॅटर बाद, 43 धावा. चांगली गोलंदाजी आहे अजय सुतार यांच्याकडून. चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 43 धावा या 3 गाड्यांच्या 44 धावा या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावींची सरासरी अजूनही कायम आहे. आता रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 11.67च्या रिक्वायर रन रेटने तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. म्हणजे 11.67 नव्हे तर 11 किंवा 12 या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. 12 धावा जवळपास प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. 0.67 नव्हे तर 12च कराव्या लागतील. कारण 11 जरी केल्या तरी 33च होतील, परंतु 35 करायच्या आहेत. त्यामुळे 12 धावा इथे गरजेच्या आहेत प्रत्येक षटकामागे. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुदर्शन केदार. या आयोजन नियोजन कमिटीमध्ये देखील मोलाचा हातभार. त्याचबरोबर हे सर्व काही आयोजन करण्यामध्ये जिथे जिथे कमतरता आहे तिथे सुदर्शन केदार यांची मात्र हमी मिळते आहे. पहिलाच बॉल बिच टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि अजून एक बॅटर ऋतुराज शिंदे इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. ऋतुराज बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी दिवेश शिंगोटे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. आघाडीच्या बॅटर बरोबरीने सुशांत यांच्या बरोबरीने कशा प्रकारे धावसंख्येला आकार देत आहेत. कारण शेवटचे 17 चेंडू आणि 35 धावींची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती दमदार अशी कामगिरी सुदर्शन केदार यांच्या गोलंदाजीमध्ये करण्यात येते आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि प्रत्येक गोलंदाजाला जे गरजेचं आहे की पहिल्या बॉलवरती विकेट मिळवणे, निर्धाव चेंडू हाताळणे, संघासाठी चांगली गोलंदाजी करणे, सुरुवात अशीच अपेक्षित असते आणि ती केली आहे सुदर्शन केदार यांनी. पुढचा बॉल या षटकातील. इथे मात्र फुल टॉस समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसेल. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत 4-4-4 चौकारासाठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मला वाटतं चौकार आहे. कारण डायरेक्ट बाउंड्री वरती चेंडू लागलेला नाहीये. परंतु आपण चेक करूयात. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल. परंतु इथे जे निदर्शन आलं की डायरेक्ट बाउंड्री रोप वरती चेंडू पडला नाहीये. थोडासा अलीकडे पडलाय. परंतु
आपण त्या गोष्टींकडे लगेच घेऊन जाऊयात. बघा क्लोज कॅमेरा अँगलनुसार आपल्याला दिसून येत आहे की तो टप्पा थोडासा अलीकडे पडतोय आणि त्यामुळे इथे तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत सोपवतील. या चौकार आहे की षटकार आपण पाहण्यापेक्षा तिसरे पंच अगदी बारकाईने पाहतील. तो टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि ती पारदर्शकता तर आपल्या समोरच आहे की नक्की काय घडतंय आणि ती झूम कॅमेरा अँगलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येक अँगल आहे नक्की काय आहे ते तिसरेच पंच इथे सांगतील. षटकार आहे. 6 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. षटकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. आल्या आल्या चांगली फटकेबाजी दिवेश यांच्या बॅटमधून केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची इथेच. षटकार चौकार मारले जरूर परंतु माझ्याकडची क्षमता काय आहे जी विकेट घेण्यासाठी मला ओळखलं जातं दमदार म्हणूनच मला ओळखलं जातं. नाव देखील सुदर्शन केदार. विकेट मिळवतात 54 या धावसंख्येवरती. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा पलटवार केलाय सुदर्शन केदार यांनी. विकेटचे इथे आहे. कधी इकडे तर कधी तिकडे मॅच कलाटणी घेते. 54 धावा झाल्यात. अजूनही विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. 2 धावा इथे वेगात प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते अब तक 56 धावा झाल्यात. 13 चेंडूंमध्ये 23 धावेंची गरज आहे. दोन्ही संघांना मात्र इथे समान संधी आहे. जे कॅमेरामन कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे येत आहेत आणि त्यानंतर हे दृश्य देखील आपल्यापर्यंत येत आहे. आमचे स्कोरर मित्र देखील बरोबरीने जोडले जात आहेत. प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला सांगितलं. प्रत्येक वेळेसच ही पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. वाह काय झेल घेतलाय. जेवढी उंची होती ना त्यामुळे इतका उंचावरचा चेंडू इथे जज करणं थोडंसं अवघड होतं परंतु अवघड काम सोपं करून दाखवलंय आणि अजून एक बॅटरला इथे डगआउटच्या दिशेने पाठवून दिलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. 2 धावा वैयक्तिक बनवून बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. सुरेखरित्या इथे शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय जे मुख्य स्क्रीनवरती देखील आहेत आणि आमच्यापर्यंत देखील ते येत आहेत. म्हणजे नुसतं खेळाडूंपर्यंतच न जाता मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक वेळेस प्रथम स्पोर्ट्सचे जेवढे कॅमेरामॅन आहेत प्रत्येक गोष्टीची माहिती देत आहेत की कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की काय सुरू आहे. कॉमेंटेटर कोण आहेत. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. त्यांना देखील दर्शवण्याचं काम आमचे सर्व कॅमेरामॅन देखील करतायत आणि प्रत्येक बॉलला टिपण्याचं काम देखील. मग तुमच्या सगळ्या काही गोष्टी आहेत जे खेळाडूंना आतमध्ये ज्याप्रमाणे इथे आपण म्हणतो ना की एखादी ग्रँड एंट्री घेतली जाते. पंचांकडे देखील कॅमेरे नेले जातात. प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. जी पारदर्शकता प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा प्रथम स्पोर्ट्स मीडिया ही टीम जी करते आहे प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम या मॅनेजमेंटने या मीडियाने केलेलं आहे. कौतुक प्रथम स्पोर्ट्सचं देखील आहेत आणि स्वतः अमित सर देखील जातीने लक्ष देत आहेत की घेतलेली जबाबदारी आहे ती स्वतःच्या खांद्यावरती योग्य पद्धतीने पेलण्याचं काम या वाहिनीने केलेलं आहे. त्यांचं देखील प्रहार प्रीमियर लीग दरम्यान मनपूर्वक असे आभार. मॅचकडे आपण लगेचच वळतोय. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावेंची गरज. पहिलाच बॉल पदालालित्य उडवलाय.
क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत. झेल इथे टिपला जाईल. सेट बॅटर ऐन वेळेस इथे बाद होत आहेत. सुशांत शिंदे अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम असा चेंडू पहिल्याच बॉलवरती इथे सेट बॅटरला तर बाद केलाय. मागच्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरले होते आणि त्यांच्याच मुळे ती मॅच गमावली होती. परंतु पुन्हा एकदा तो विश्वास ठेवलाय संघनायकांनी, संघ सहकाऱ्यांनी तो विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला पात्र राहत असताना पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सुमित ज्या पद्धतीने चेंडू हाताळत आहेत. नवीन बॅटर सुशांत गावडे न्यू बॅटर इन. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल थोडासा इथे उसळी घेतोय. परफ्यूम डिलिव्हरीचा इथे वापर केला जातोय. अगदी बॅटरच्या नाकाजवळून इथे चेंडू निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम अशी व्हेरिएशन करणारी गोलंदाजी आहे. आणि बघा एखादा माणूस चुकल्यानंतर सुधारण्यासाठी त्याला कमबॅक हे करावं लागतं आणि चांगलं कमबॅक केलं इथे गोलंदाज सुशांत यांनी, सुमित यांनी. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेत. कॉड बिहाइंड. ओ इथे मात्र सोप्पा झेल आहे. इथे सोप्पा झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. आपण म्हणतो कधी कधी अवघड झेल हे योग्य पद्धतीने टिपले जातात, परंतु कधी कधी सोपे झेल हे काहीच इथे आपण बघू शकतो की सोप्पा झेल होता, परंतु त्या सोप्या झेलवरती इथे नियंत्रण मिळवता आलं नाही. एक धाव मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. सक्सेसफुल होईल का? सिंगल नक्कीच मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. 58 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयाचं समीकरण 8 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा इथे पंचांनी कळवलाय नो बॉल. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग. येस, ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. बघा इथून देखील ती विचारणा केली जाते की नक्की तुमच्या मनामध्ये काय की कशाबद्दल नो बॉल दिलाय. पंचांनी सांगितलं की गोलंदाजाचा इथे पाय ओव्हर स्टेपिंग झालाय आणि त्याचमुळे इथे नो बॉलचा कॉल आहे. इथे देखील एक संधी मिळते बॅटरसाठी. अजूनही 20 धावींची गरज आहे. 8 चेंडूंमध्ये 20 धावा होऊ शकतात, काही अवघड नाही. आणि त्यातून हा चेंडू फ्री हिट आहे. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला फटका आहे, वेगवान आहे. बंदुकीतून गोळी ज्याप्रमाणे सुटते ना त्याचप्रमाणे बॅटमधून चेंडू सरळ रेषेमध्ये सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार 4 धावींसाठी. निर्णायक क्षणी आलेला नो बॉल आणि त्यानंतर आलेला चौकार. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. अजूनही 16 धावींची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 बॉल 16 रन्स टू विन. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 7 चेंडू आणि 16 धावींची गरज असताना बघूयात पुढच्या बॉलवरती सुमित कशा प्रकारे कामगिरी करतील. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय ते प्रकाश मडके सर देखील आहेत. नियोजनामध्ये त्यांचा देखील फार मोठा वाटा. हा चेंडू उजव्या इष्टीच्या लगत. फ्री हिटचा बॉल मात्र इथे मिस होतोय. चांगला प्रयत्न इथे केला. षटकाची समाप्ती होते. शेवटचे 6 चेंडू आणि 19 ची गरज, 16 धावांची गरज आहे. 19 धावा मागच्या मॅच मध्ये गरजेच्या होत्या आणि त्यावेळेस सुमित यांनी त्या खर्च केल्या. परंतु आता नवीन गोलंदाज म्हणजे नवीन जबाबदारी आणि या नवीन जबाबदारीमध्ये अशा प्रकारे कामगिरी केली जाईल. चला गोळा होऊ नका, गोळा होऊ नका, वेळ वाचवा. आपल्याला ही विनंती आहे कारण 2 वाजता बरोबर आपण ऑल इंडिया ओपन गटाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर ती सगळ्या मॅच 6च्या 6 मॅच झाल्या पाहिजेत. हे आपलं उद्दिष्टच आहे. चला पुढील दोन्ही टीम आपापला डगआउट लगेच घ्यायचं आहे आणि आतमध्ये मॅच संपल्या फिल्डिंग टीमने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. आता सांगणार नाही. जर तुम्ही उशिरा मैदानामध्ये गेलात तर तुमची षटकं कमी केली जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटचं षटक 6-16. पहिलाच बॉल थोडंसं पदाला लिथ्य. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रतीक पाटील गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे
आणि आपली पाटीलकी पहिल्याच बॉलवरती दाखवतायत. निर्धाव चेंडूने इथे सांगता केली आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. येस, इट्स अ वाईट बॉल. इथे भरकटलेला मारा. नुसती स्तुती केली आणि लगेच गोलंदाज इथे भारावून गेले. लगेच त्यांना दृष्ट लागली, नजर लागली आणि लगेचच हा वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 64 आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 5 चेंडू आणि 15 धावींची गरज. 5-15. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत नाहीयेत म्हटल्यानंतर उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे यष्टांच्या मागून धावबाची इथे अपील करण्यात आली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंचांनी कॉल केलाय. तिथे धावबाद आहेत की नाही. जर नसतील तर 1 धाव आहे. जर असेल तर मात्र 8व्या विकेटचं पतन होईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. प्रथम स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये तिसरे पंच आहेत अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सर. हे नक्कीच त्या गोष्टीची पडताळणी करतील. पारदर्शकतेने इथे आपण सर्व काही गोष्टी बघितलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची चूक आतापर्यंत इथे निदर्शनात आलेली नाही आणि याच अपेक्षेमुळेच किंवा याच कामगिरीसाठी आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाला इथे आमंत्रित केलेलं आहे. क्लिअरिटी, पारदर्शकता प्रामुख्याने या मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. तिसरे पंच देखील निर्णय इथे कळवतील. बघा आपण ॲक्शन रिप्ले देखील अगदी समोर स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. ज्यावेळेस बॉलचा आणि यष्ट्यांचा संपर्क झाला त्यावेळेस मात्र बॅटर क्रीजमध्ये आहेत की नाही याची पडताळणी आपण करतोय आणि मला वाटतं योग्य पद्धतीने इथे बॅटर बाद आहेत की नाही याची सूचना तिसरे पंच देतील. ही पारदर्शकता आहे प्रामुख्याने. बघा विदिन सेकंदामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरे पंच इथे निर्णय कळवतील आणि तो निर्णय मात्र मान्य करावा लागेल. इथे ग्रीन लाईट लागली आहे याचा अर्थ बॅटर सेफ आहे. बघा आता रेड आणि ग्रीन या दोन्ही लाईट्स इथे लावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे पंचांचा निर्णय स्क्रीनवरतीच आपल्याला दिसून येईल. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 4 चेंडू आणि 14 धावींची गरज. 4-14. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश. यष्टीरक्षक मात्र इथे सूर मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये 8व्या विकेटचं पतन होत आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धावींची गरज. 3-13 नक्की कुठल्या संघाचे होणार. 3-13 इथे बनवल्या जाणार की नाही. दोन्ही संघांकडे अजूनही संधी आहे. बिग हिटची गरज आहे परंतु तो बिग हिट रोखण्याचं काम इथे पाटील देखील आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. 3 चेंडू आणि 13 धावींची गरज. पुढचा बॉल. इथे बॉल उडवलाय आणि ज्या वेळेस बॉल हवेमध्ये उडवला जातो ना त्या वेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील 6 धावांसाठी षटकार. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या प्रयत्नामध्ये ते यश देखील मिळत आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सुशांत गावडे यांच्या बॅटमधून आलेला प्रतिस्पर्धी संघाचं शांत करणारा हा षटकार आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी इथे पूर्ण होईल का. झाली आहे की नाही. इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. ज्या विकेटची गरज आहे त्या विकेटवरतीच धोक्याची घंटा इथे बांधली जाते. कारण यष्टीरक्षक शुअर आहेत की चेंडू यष्टांवरती लागलाय त्यावेळेस बॅटर
बरोबर इथे इथे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले की नाही याची पडताळणी केली जाईल. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीन वरती देखील पाहू शकता. देखील खाली एक धाव तर इथे पूर्ण होती. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर पोहोचले की नाही पडताळणी आपण ते करतोय. परिस्थिती येते. पंचांचं काम ते थोडंसं अवघड होतं आणि पुन्हा एकदा आपण स्क्रीनकडे लक्ष देऊयात. रेड की ग्रीन दोन लाईट्स आहेत आणि इथे तिसरे पंच निर्णय कळवतील. लाईट इथे ऑन होईल आणि त्यानंतर स्पष्टपणे आपल्याला तो निर्णय जो पाहायला मिळेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. सांगितलं तुम्हाला क्लोज कॉल आहे. प्रत्येक अँगलमध्ये पाहिलं जाईल. प्रत्येक अँगल आहे. मेन अँगलने देखील आपण पाहतोय की ज्यावेळेस संपर्क झालाय यष्ट्यांचा त्यावेळेस चेंडू हातामध्ये आहे की नाही किंवा ज्यावेळेस तो हातातून निसटला त्यावेळेस तो यष्ट्यांना आदळलाय की नाही आणि ते लक्ष केंद्रित केल्यानंतर पंच इथे निर्णय कळवतील. बॅटर इथे सेफ आहे. याचा अर्थ आत्ताच्या 2 धावा, 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज. चौकार जर आला तर सुपर ओव्हर, षटकार जर आला तर मात्र बॅटिंग टीम इथे विजयी होईल. एकेरी दुहेरी धावेने इथे मात्र बॉलिंग टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज. पुढचा बॉल इथे मात्र स्विंग अँड मिस, निर्धाव टॉट आणि सरते शेवटी इथे बाजी मारली आहे. विजेत्या टीमचं इथे कौतुक करावं लागेल. हातातून गेलेली संधी पुन्हा एकदा खेचून आणली. कधी इकडे तर कधी तिकडे मॅचला कलाटणी देण्यात आली. चला फिल्डिंग टीम चला लगेच मैदानात. फिल्डिंग टीम चला लगेच मैदानात चला. तुम्ही मॅच संपल्यानंतर सगळं काही गोष्टी करता. तुम्हाला मी म्हटलं की अगोदर तीच गरज जा, कारण तुमची मॅच आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. आपण टॉस अगोदर ती करून उपयोग काय. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे आणि बॅटिंग टीम आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ऑफिशियल्स दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेतील. मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. चला लगेच, अजिबात वेळ लावू नका. पुढची मॅच लगेच सुरू करून घ्यायची आहे.
धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक असे स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समधून. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देण्यासाठी मी काही पाहुण्यांना देखील आमंत्रित करेल. काय मॅच इथे रंगतदार परिस्थितीमध्ये आपण पाहिली आणि त्या मॅचचा शिल्पकार म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण प्रदान करणार आहोत. एक चांगला दमदार खेळ ज्या खेळाडूने केला तो सुदर्शन केदार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यासाठी मी इथे मान्यवरांना विनंती करेल. या स्पर्धेचे आयोजन करत असताना एक दमदार कामगिरी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते प्रकाश मडके सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. मी फाउंडेशन मेंबर प्रकाश मडके सरांना विनंती करेल की आपल्याला आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. प्रकाश मडके सर. प्रकाश मडके सर आपल्या बरोबरीने जोडले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे स्वीकारण्यासाठी मी दमदार सुदर्शन केदार यांना आमंत्रित करतोय. अप्रतिम असा खेळ सुदर्शन केदार यांनी संपन्न केलाय. प्रथमतः आकर्षक अशी कॅप ती प्रहार प्रीमियर लीग दरम्यान जी प्रदान करण्यात येते. त्याचबरोबरीने भरपूर काही पारितोषिक आहेत. इथे आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुदर्शन केदार यांना प्रदान करतोय. आकर्षक अशी ट्रॉफी त्याचबरोबर वॉटर बॉटल बॅग आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी इथे एक चांगलं पुस्तक देखील देऊन आपण सन्मानित करतोय. सुदर्शन केदार आपल्या बरोबरीने इथे जोडले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला मिळतोय. काय सांगाल या किताबाबद्दल आणि टीमने जे आता टीम वर्क दाखवलं त्या टीमबद्दल काय सांगाल? टीम खूप छान खेळली कारण की लास्ट टाईमची मॅच पण आमच्या थोडीशी हातातून गेली होती. 6 बॉल 19ची मॅच होती. ती मॅच पण शक्य होती. आज टीमने विश्वास ठेवला. गौरवनी खूप अप्रतिम बॅटिंग केली. त्याच्यामुळे माझी ही मॅन ऑफ द मॅच मी गौरवला डेडिकेट करतोय. सचिन सरांना विनंती करतो की गौरवला त्यांनी ही मॅन ऑफ द मॅच द्यायची. सचिन ढवळे सर आपल्याला विनंती आहे की सुदर्शन केदार आपलं मॅन ऑफ द मॅच हे गौरव यांना प्रदान करतायत. कारण शेवटी शेवटच्या क्षणी ज्यांनी हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारी कामगिरी केली त्या खेळाडूला आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दोन्ही संघाचे सहकारी आहेत. एका बाजूने सचिन ढवळे सर आहेत, सुदर्शन केदार आहेत आणि त्याचबरोबर गौरव आहे. ही टीमवर्क आहे आणि त्याचमुळे हे तिन्ही व्यक्तिमत्व आपण आपल्या कॅमेरामध्ये कैद करतोय. एक चांगला खेळ केला, सांघिक खेळ केला, अप्रतिम. सचिन ढवळे सरांशी मी फक्त एकच प्रश्नामध्ये उत्तर मागेल. टीमवर्क कशा प्रकारे झालं आणि आपल्या ज्या टीमची बांधणी केली कुठल्या गोष्टी कमकुवत थोड्याशा जाणवत आहेत त्यामध्ये सुधारणा करणं टीमने गरजेचं आहे आणि टीमबद्दल जे काम आत्तापर्यंत केलंय त्याबद्दल तुम्ही खुश आहात का? ॲक्च्युली जे मागच्या मॅचला चुका केल्या होत्या, आम्ही कॅचेस सोडल्या होत्या. आज आम्ही सगळ्या कॅचेस घेतल्या. फक्त माझ्याकडून एक कॅच सुटली. ती एकदम इझी कॅच होती, लाईटली घेतलं मी खूप आणि जसं वर बघितलं तर वरती सूर्य आला डोळ्यावरती आणि ती कॅच माझ्याकडे सुटली. कारण तुम्ही विकेट कीपर आहेत, तुम्हालाही माहिती आहे काय होतं नेमकं दुपारी 12-1च्या जे वेळेमध्ये जस्ट आपण जो वरचा कॅच झाला तेव्हा गॉगलही नव्हता. त्यामुळं चष्म्यामुळं काय होतं डायरेक्टली सनलाईट आतमध्ये आली आणि तो बॉल दिसलाच नाही मला आणि अंधारे आले त्यामुळे बॉल सुटला. पण तो बॉल सुटल्यानंतर त्या खेळाडूने जवळपास 2 षटकार ठोकले. त्यामुळं थोडंसं मी प्रेशरमध्ये होतो आणि प्रार्थना हीच करत होतो की बाबा हा लवकर आउट होते आणि नेमका तो माझ्याकडून रनआउट पण सुटला आणि नेमका शेवटचा 1 बॉल 5 असताना तो डॉट झाला आणि मॅच आम्ही जिंकलो. पूर्ण टीम एफर्ट्स होती. संपूर्ण 11 आणि प्लस बाहेरचे 4 असे 15च्या 15 जे प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला आणि टीमवर्क असल्यामुळेच आम्ही जिंकलोय. टीमचा जो संपूर्ण परफॉर्मन्स आहे काय सांगाल? संपूर्ण टीमला काय मार्गदर्शन कराल की इथून पुढे आपल्याला त्या चुका इथे पुन्हा पुन्हा करायच्या नाही आहेत? चुका एकच की त्यांना जे मी टप्पे सांगितले होते सगळे बॉलर्स लोक माझे तर काही 2-3 टप्पे चुकल्यामुळे काही एक्स्ट्रा रन्स आलेत आपले. आपल्याला गुड लेंथला पिचिंग करायला सांगितलं होतं. ग्रास आहे विकेटला. तुम्हाला म्हटलं होतं सगळे बॉल गुड लेंथला पिचिंग करा. जेवढे गुड लेंथला पिचिंग केले ते डॉट गेले आणि त्याला विकेट आलेत आणि जे तुम्ही लोक ओव्हर पिच टाकले ते सगळे 6 नाही तर 4 खाल्लेले आहेत आपण. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. पिचनुसार आपल्याला खेळावं लागतं. तर इथून पुढे ती काळजी आपण घेऊ सगळे. नक्कीच पुन्हा एकदा विजय झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक असे आभार. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये तुर्तास एवढंच आहे. आपण सगळ्यांकडून ती चर्चा ऐकून घेतली की नक्की काय करायचंय आणि काय नाही करायचंय.
तुर्तास एवढंच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपण इथून लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय, जिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील आणि त्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याबरोबर जोडले जातील नरेश ढोमे सर.